नमस्कार. आपण सगळ्यांनीच काही कथा ऐकल्या आहेत, ज्या वरवर खूप साध्या वाटतात, पण त्यांचे अनेक छुपे अर्थ असू शकतात. आज आपण अशाच एका प्रसिद्ध कथेचा, म्हणजे योसेफच्या कथेचा एक अनपेक्षित आणि खरं सांगायचं तर धक्कादायक अर्थ उलगडणार आहोत. आपल्याकडे काही स्रोत आहेत, जे दावा करतात की ही कथा केवळ इतिहासाची नाहीये, तर भविष्यातील एका मोठ्या जागतिक संकटाची भविष्यवाणी आहे. बरोबर. आणि हे स्रोत म्हणजे एका विशिष्ट धार्मिक अभ्यास गटाचं विश्लेषण आहे. ते काय करतात की बायबलमधील जुन्या कराराच्या कथांमध्ये शेवटच्या काळातील घटनांचे संकेत शोधतात. तर आज आपण या स्रोतांच्या आधारे योसेफची कथा आणि शेवटच्या काळाविषयीच्या भविष्यवाण्या यांच्यातला तो प्रतिकात्मक संबंध उलगडून पाहणार आहोत. चला तर मग यावर सविस्तर बोलूया. या विश्लेषणाची सुरुवातच आमोसच्या पुस्तकातल्या एका वचनाने होते. तिथे म्हटलं आहे की लोक योसेफच्या संकटाबद्दल चिंता करत नाहीत. आता योसेफचं संकट म्हणजे तो इजिप्तमधला 7 वर्षांचा दुष्काळ, हे आपल्याला माहितीये. पण या स्रोतांच्या मते हा फक्त एक ऐतिहासिक दुष्काळ नव्हता. बरोबर, अजिबात नाही. त्यांच्या तर्काप्रमाणे हे संकट भविष्यात येणाऱ्या जागतिक अन्न संकटाचे एक पूर्वरूप होतं. एक प्रकारचं प्रतीक. ही एक प्रकारची जागतिक परीक्षा असेल, जिथे अन्न आणि पाण्यावरून लोकांची निष्ठा तपासली जाईल. आणि हा दुष्काळ एकाच वेळी 2 स्तरांवर असेल. 2 स्तरांवर म्हणजे कसा? पहिला स्तर आहे शारीरिक दुष्काळ, म्हणजे खऱ्या अर्थाने अन्नाची आणि पाण्याची टंचाई. या काळात लोकांना जगण्यासाठी अन्नपाणी मिळवण्याकरिता श्वापदाची खूण म्हणजे 666 ही खूण स्वीकारायला भाग पाडला जाईल, असं या स्रोतांमध्ये म्हटलं आहे. शारीरिक दुष्काळ आणि श्वापदाचे खोण यांचा संबंध. ठीक आहे, पण दुसरा स्तर कोणता? तुम्ही म्हणाला 2 स्तर आहेत. हो, आणि दुसरा स्तर अधिक गंभीर आहे. तो आहे आत्मिक दुष्काळ. आमोसच्या पुस्तकात पुढे म्हटल्याप्रमाणे हा अन्नाचा किंवा पाण्याचा दुष्काळ नाही, तर परमेश्वराचे वचन ऐकण्याची तहान असेल. आत्मिक दुष्काळ हा शब्दप्रयोग खूप शक्तिशाली आहे. याचा नेमका अर्थ काय? म्हणजे लोकांना सत्य सापडणारच नाही? अगदी तसंच. याला असं समजा की जसं आज इंटरनेटवर माहितीचा महापूर आहे, पण खरी आणि विश्वासार्ह माहिती शोधणं खूप कठीण झालं आहे. शेवटच्या काळात धार्मिक शिकवणींचंही तसंच होईल. भरपूर उपदेश असतील, चर्च आणि संस्था असतील, पण खरं निस्वार्थ वचन ते ऐकायला मिळणार नाही. लोक सत्यासाठी भटकतील, पण त्यांना ते सहज सापडणार नाही. ठीक आहे, म्हणजे एकीकडे अन्नाची भूक आणि दुसरीकडे सत्याची तहान. पण इथेच ही गोष्ट एका अनपेक्षित वळणावर येते. कारण या स्रोतांनुसार इजिप्तमधील पात्र ही शेवटच्या काळातील काही मोठ्या शक्तींचं प्रतीक आहेत. आणि यातलं सर्वात धक्कादायक प्रतीक कोणतं आहे हे ऐकून मला वाटतं सगळ्यांनाच धक्का बसेल. नक्कीच, कारण या विश्लेषणात असं म्हटलं आहे की इजिप्तचा राजा म्हणजे फारो हा समुद्रातून येणाऱ्या श्वापदाचं प्रतीक आहे. आणि योसेफ जो आपल्याला नायक वाटतो, तो जमिनीतून येणाऱ्या दुसऱ्या श्वापदाचे म्हणजे खोट्या संदेष्टाचे प्रतीक आहे. थांबा, तुम्ही म्हणताय की योसेफ आपल्या लहानपणीच्या गोष्टींमधला नायक, तो खोट्या संदेष्टाचं प्रतीक आहे. हे पचायला खूप जड आहे. स्रोतांनी एवढा मोठा दावा कोणत्या आधारावर केला आहे? आणि हे समुद्रातील श्वापद आणि जमिनीवरील श्वापद म्हणजे नक्की काय? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. हे प्रतीक थेट बायबलमधील प्रकटीकरणाच्या पुस्तकातून आले आहेत. तिथे समुद्रातील श्वापद एका जागतिक राजकीय सत्तेचं प्रतीक आहे, तर जमिनीवरील श्वापद, ज्याला खोटा संदेष्टाही म्हणतात, हे त्या सत्तेला धार्मिक वैधता देणाऱ्या एका फसव्या आध्यात्मिक नेत्याचं प्रतीक आहे. आता स्रोतांचा तर्क असा आहे की जसे योसेफने दुष्काळात अन्नावर नियंत्रण मिळवून इजिप्तच्या लोकांना फारोचे गुलाम बनवले, त्याचप्रमाणे जमिनीवरील श्वापद चमत्कार आणि अन्नपाण्यावर नियंत्रण मिळवून लोकांना समुद्रातील श्वापदाची उपासना करायला भाग पाडेल. पण स्रोतांमध्ये एक दुसरा आध्यात्मिक अर्थही दिला आहे ना? हो, दिला आहे. आणि तो याच्या अगदी विरुद्ध आहे. त्यानुसार फारो हा पित्याचं म्हणजे देवाचं प्रतीक आहे आणि योसेफ पुत्राचं म्हणजे येशूचं प्रतीक आहे. 1 मिनिट थांबा. म्हणजे तेच स्रोत योसेफला एकाच वेळी येशू आणि खोटा संदेष्टा या दोन्हीचं प्रतीक मानतात? हे तर पूर्णपणे परस्पर विरोधी आहे. यामागे स्रोतांचा काय तर्क आहे? ते या 2 अर्थांची सांगड कशी घालतात? हाच या विश्लेषणातला सर्वात गुंतागुंतीचा आणि महत्त्वाचा भाग आहे. ते याची सांगड घालत नाहीत. ते 2 समांतर अर्थ सादर करतात. त्यांच्या मते एकाच कथेचे 2 स्तर आहेत.
एक भौतिक आणि राजकीय आणि दुसरा पूर्णपणे आध्यात्मिक. पहिल्या राजकीय अर्थानुसार योसेफ हा खोट्या संदेष्टाचं प्रतीक आहे जो लोकांना गुलाम बनवतो. आणि दुसऱ्या आध्यात्मिक अर्थानुसार दुसऱ्या अर्थानुसार जसा योसेफने लोकांकडून पैसा, पशुधन, जमीन आणि त्यांचे शरीर विकत घेऊन फारोला म्हणजे पित्याला दिलं, तसेच येशू लोकांचं जीवन, त्यांचे गुण आणि त्यांचं सर्वस्व पित्याला समर्पित करतात. पण या आध्यात्मिक अर्थानुसार लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेणं हे सकारात्मक कसं असू शकतं? स्वतःला गुलाम म्हणून विकणे, याला देवाकडे समर्पण मानणे, हे थोडं समजायला कठीण आहे. स्रोत हे कसं स्पष्ट करतात? खूप चांगला मुद्दा आहे. या अर्थानुसार गुलाम होणे म्हणजे जगाच्या इच्छा आकांक्षांपासून मुक्त होऊन पूर्णपणे देवाला समर्पित होणे. इथे पशुधन या शब्दालाही एक विशेष प्रतिकात्मक अर्थ दिला आहे. पशुधन म्हणजे मनुष्याच्या आत असलेली पापी किंवा श्वापद वृत्ती, जसे की क्रोध, लोभ, मत्सर. जेव्हा आपण आपली ही पापी वृत्ती येशूला समर्पित करतो, तेव्हा ते आपल्याला देवाच्या प्रतिरूपात बदलतात. त्यामुळे स्वतःला विकणे म्हणजे आपला अहंकार आणि पापी स्वभाव देवाच्या हाती सोपवणे, जेणेकरून तो आपल्याला शुद्ध करू शकेल. हा आध्यात्मिक दृष्टिकोन खूप वेगळा विचार करायला लावतो. पण या चर्चेसाठी आपण स्रोतांच्या मुख्य युक्तिवादावर लक्ष केंद्रित करूया, जो योसेफला खोट्या संदेष्टाच्या भूमिकेत पाहतो. त्याने इजिप्तमध्ये सत्ता कशी मिळवली याबद्दल तुम्ही बोलत होतात. हो, तर आपण त्या पहिल्या अर्थाकडे परत येऊया. आठवा, दुष्काळात योसेफने टप्प्याटप्प्याने लोकांकडून सर्व काही विकत घेतले. पहिल्या वर्षी त्यांचे पैसे संपले, मग त्याने त्यांचं पशुधन घेतलं, त्यानंतर त्यांच्या जमिनी घेतल्या आणि शेवटी त्यांचं शरीरही फारोचे गुलाम झाले. आणि गंमत म्हणजे हे सर्व एका वेळी झालं नाही. हळूहळू एका गरजेपोटी लोकांनी आपलं स्वातंत्र्य गमावलं. आधी पैसा, मग जनावरं, मग जमीन. त्यांना कळलंच नाही की ते कधी गुलाम झाले. अगदी बरोबर. स्रोतांनुसार हीच शेवटच्या काळातील फसवणुकीची पद्धत असेल. युद्ध, दुष्काळ आणि महामारीमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल. लोकांची खाजगी मालमत्ता नष्ट होईल आणि त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतले जाईल. जगभरात एक मोठी आर्थिक आणि सामाजिक उलथापालथ होईल आणि लोकांना वाटेल की यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एका जागतिक नेत्याची गरज आहे. मग या काळात नियंत्रण कसं ठेवलं जाईल? चमत्कारांबद्दल काहीतरी उल्लेख आहे स्रोतांमध्ये. हो, या काळात समुद्रातील श्वापद म्हणजे जागतिक सरकार आणि जमिनीवरील श्वापद म्हणजे खोटा संदेशदा यांचं राज्य असेल. लोकांना आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी ते मोठे चमत्कार करून त्यांना फसवतील. स्रोतांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ते अगदी आकाशातून आग पाडण्यासारखे चमत्कार करतील, जेणेकरून लोक त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतील. आणि मग येते श्वापदाची खूण किंवा 666. याचा या सगळ्या व्यवस्थेत काय वाटा आहे? ही खूण म्हणजे या व्यवस्थेचा कणा असेल. जे या श्वापदाची उपासना करतील, फक्त त्यांनाच 666 ही खूण मिळेल. ही खूण त्यांच्या उजव्या हातावर किंवा कपाळावर असेल आणि ज्यांच्याकडे ही खूण असेल, फक्त तेच अन्न आणि पाणी विकत घेऊ शकतील किंवा विकू शकतील. म्हणजे लोकांना निवडीचा पर्यायच ठेवलेला नाही. तसं नाही, पर्याय आहे, पण त्याची किंमत खूप मोठी आहे. लोकांना 3 मोठ्या कारणांमुळे उपासना करण्यास भाग पाडले जाईल. पहिलं, चमत्कारांमुळे होणारी फसवणूक, ज्यामुळे त्यांना वाटेल की हाच खरा देव आहे. दुसरं, मृत्यूची भीती, कारण जे उपासना करणार नाहीत त्यांना मारले जाईल असं स्पष्ट सांगितलं आहे. आणि तिसरं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे जगण्याची मूलभूत गरज अन्न आणि पाणी मिळवण्यासाठी. यामुळे एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर हे सर्व इतकं भयंकर आहे आणि सैतानाला इतकी शक्ती मिळणार असेल, तर देव त्याला इतक्या फसवण्याची परवानगी का देतो? या प्रश्नाचं उत्तर या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. त्यांचं म्हणणं आहे की या परीक्षेमधूनच लोकांच्या हृदयातील खरी भावना, त्यांची खरी निष्ठा उघड होते. जेव्हा सर्व काही ठीक असतं तेव्हा देवावर विश्वास ठेवणं सोपं असतं, पण जेव्हा जगण्यासाठी देवाला नाकारण्याचा पर्याय समोर येतो तेव्हाच कळतं की कोण खऱ्या अर्थानं देवाची आज्ञा पाळतो आणि कोण स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांवर अत्याचार करायलाही मागेपुढे पाहत नाही. पण देव तर सर्वज्ञानी आहे, त्याला तर आधीच सगळं माहीत असतं नाही का? मग ही परीक्षा कोणासाठी? बरोबर, देव तर सर्व काही जाणतो, पण इतर सृष्टीला म्हणजे देवदूतांना आणि इतर मानवांना हे माहीत नसतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीची दुष्टकृत्य सर्वांसमोर उघड होतात आणि मग देव त्याला शिक्षा देतो, तेव्हा देवाचा न्याय निष्पक्षपाती आणि योग्य आहे हे सर्वांना पटतं.
ही फसवणूक एका चाळणीसारखी आहे जी देवाची आज्ञा पाळणारे आणि इतरांवर प्रेम करणारे यांना स्वार्थी आणि इतरांना पायदळी तुडवणाऱ्या लोकांपासून वेगळी करते. यातून प्रत्येकाचा खरा स्वभाव समोर येतो. ठीक आहे, म्हणजे ही एक प्रकारची वैश्विक न्यायाची प्रक्रिया आहे. तर मग या सगळ्याचा शेवट कसा होतो? या 42 महिन्यांच्या म्हणजे 3.5 वर्षांच्या मोठ्या संकटानंतर काय होतं? स्रोतानुसार या काळात श्वापदाची उपासना न करणाऱ्या विश्वासणाऱ्यांचा खूप छळ होतो आणि अनेकांना मारले जाते. ते शहीद होतात. पण 3.5 वर्षांचा काळ संपल्यानंतर येशूचं आगमन होते आणि जे विश्वासू राहिले आणि मारले गेले त्यांना पुन्हा जिवंत केले जाते. याला पहिलं पुनरुत्थान म्हटलं आहे. आणि ज्यांनी श्वापदाची उपासना केली होती आणि ती खूण स्वीकारली होती त्यांचं काय? त्यानंतर त्यांच्यावर न्यायाची प्रक्रिया सुरू होते. ज्यांनी श्वापदाची खूण स्वीकारली होती आणि त्याची उपासना केली होती त्यांच्यावर 7 प्रकारच्या मोठ्या आपत्ती येतात आणि या विश्लेषणाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे त्यांना अग्नीच्या कुंडात टाकले जाते. आणि त्यानंतर जगाचा अंत? एका अर्थाने हो. यानंतर जुने आकाश आणि जुनी पृथ्वी, जिथे पाप आणि दुःख आहे, ती जाळून टाकली जाईल आणि देव एक नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी निर्माण करेल, जिथे दुःख, वेदना किंवा मृत्यू नसेल. तिथे त्याचे राज्य अनंत काळ टिकेल. ही एका नव्या युगाची सुरुवात असेल. थोडक्यात सांगायचं तर हे स्रोत आपल्याला योसेफच्या कथेला केवळ एक ऐतिहासिक घटना म्हणून न पाहता शेवटच्या काळातील घटनांचा एक सविस्तर प्रतिकात्मक नकाशा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन देतात. अन्न, सत्ता आणि उपासना यांच्यातील संबंध तेव्हा जसा होता तसाच तो भविष्यातही असेल असं हे विश्लेषण दर्शवतं. योसेफच्या कथेतील प्रत्येक टप्पा, जसे की पैशाचे संपणे, मग पशुधन देणे, मग जमीन आणि शेवटी स्वतःला गुलाम म्हणून विकणे, हे शेवटच्या काळात लोकांचे स्वातंत्र्य कसे टप्प्याटप्प्याने हिरावून घेतले जाईल याचे प्रतीक आहे. खरंच एका कथेचे हे 2 पूर्णपणे भिन्न अर्थ, एक आध्यात्मिक उन्नतीचा आणि दुसरा जागतिक फसवणुकीचा, एकाच वेळी अस्तित्वात असणं हेच मुळात अविश्वसनीय आहे. आजच्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतो. जर योसेफसारख्या एका परिचित आणि सरळ वाटणाऱ्या कथेत इतके गहन आणि परस्पर विरोधी छुपे अर्थ असू शकतात, तर आपल्या आजूबाजूच्या इतर कोणत्या कथा किंवा घटना आहेत ज्यांच्याकडे एका नवीन आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे? यावर विचार करायला नक्कीच हरकत